बोलती राजाला देवी बोलती राजाला न देवी बोलती राजाला यावी कवड्याची माळ रे राजानी येळवाची परडी यावी कवड्याची माळ रे राजानी येळवाची परडी मंगळसूत्राच्या 2 वाटी सौभाग्याची खूण तुषार रावांचे नाव घेते भिंगाड्यांची सून मोठ्याने जन्म दिला मातेने पालन केले पिताने नाव घेतो पती या नाते कुटुंबियांचा आज गोंधळ आज भिंगाडे कुटुंबियांचा गोंधळ देवीचा आशीर्वाद राहू दे सगळ्यांच्या पाठीशी भूषण रावांचे नाव घेते आज जागरणाच्या दिवशी आता तू गोंधळच घाल नाव घ्या सगळे झाले गोळा निकितेचं नाव आहे ₹1,00,000 तोळा सासरे माझे प्रेमळ सासू माझ्या हौशी विक्रांत रावांचे नाव घेते आज जागरणाच्या दिवशी क्या बात है क्या बात है ईस्ट ऑलवेज राधिका इज द बेस्ट शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून गौरवशेठचे नाव घेते दोन शिंपले एक मोती दोन शिंपले एक मोती दोन वाती एक ज्योती माझी आणि नेत्राची अखंड राहू पेती पैठणीच्या पदरावर मोराची जोडी विप्लवरावांची आणि माझी आयुष्याची जोडी एक बाटली 2 ग्लास बायकोमध्ये तस हे सगळ्यात मोठं नाव हा मंदिराला संदेशचं नाव घ्यायला मला नाही आलं एक नंबर हा माझी भाजी फणसाची संपदा माझी नवसाची त्याच्यासाठी आहे तर आपण त्याला आता बलिदान देणार आहोत बरोबर मग त्या आपल्या देवामध्ये कुठल्याही देवामध्ये तुमच्या माझ्या कोणाच्याही जा 2 देवस्थान असतात एक गोडा हिशोब असतो एक कडवा एक आसरांचं खरं असतं आणि एक भाकाचा माल म्हणजे सुडाची मालकी असते मग ते कडव्यामध्ये घुसण्या अगोदर गोड्या देवस्थानाला एक समजूत घालावी लागते म्हणून हा समजुतीचा नारळ आपण ठेवलेला आहे की तुला भ्रष्टकार होऊ नये म्हणून तू समजुतीला घे गोपाला जाऊ नको म्हणून हा नारळ आपण समजुतीचा द्यायचा आहे आणि मग आपले जे आपण बकरे कोंबडे जे आहेत आपले ते नंतर मानवायला सुरू हे करायचं कळलं सर्वांनी हात जोडले जय भैरीभवाने आज भिंगारडे भावकी हे सर्व बाळगोपाळ मिळून आया तुझ्या चरणाजवळ आलेले आहेत आज सकाळी तुला पूजा केली आज तुला मानपान केला आज नाळाची फळं वाढवली महापुरुषापासून ते गावदेवीपर्यंत ते ठिकाणदार मालकापर्यंत आणि त्या कुलस्वामीला ते नाळाची फळं वाढवलेली आहेत तसंच आई आज तुझे पतिरे मांडलेलं आहे आणि या पत्राची त्यांनी उत्तम प्रकारे सेवा केलेली आहे त्याचप्रकारे तुझ्या आरती करून तुझा जोगवा 5 घरं मागितलेली आहे आणि असा तुझा थाटमाट करून आज तुझ्या चरणाजवळ अशासाठी आलेले आहेत तर आता तुझं बलिदान देणार आहे तर आई बलिदान देण्यापूर्वी जे आसरांचं खरं आहे ते आसरांचं गोड्या देवस्थानाला समजूत घालून तिथं कुठलाही भ्रष्टकार न होता आज तिथं भावकीला दोषित न टाकता आज गोंधळाला दोषित न टाकता आज 4 डोळ्याची पारखी तू आहेस आम्ही 2 डोळ्याची पारखी आहे
तर आई आज त्यांचं जे काही इथं चलचूक झाली असेल ती लेकरांना क्षमा करून आज तुझा जसा आनंदी आनंद करताय असा त्यांचा करून आज हे तुला नारळाचं फळ ठेवलेलं आहे समजुतीचं आपलं मान्य करून घे आणि त्यांच्या मनाचे मनोरथ पूर्ण कर. जय भरी. आधी तांदूळ कडा नारळ वाढव तुम्ही एकाने सोडा फक्त बाकीच्यांनी ठेवा अजून ह्याची जाबजाबानी बाकी आहे ना. भिंगारडे परिवारातर्फे हा एक आम्ही दिलेलं भावकीतर्फे पूर्ण रखवालीचा तुला दिले हात जोडा सांगा. जय भैरी भवाने. आज ही सर्व बिगारडे भावकी आज हे सर्व बाळगोपाळ तुझ्या चरणाजवळ आलेले आहेत. कशासाठी आले तर आई जो पूर्वज आला जो महापुरुष इथं आला आणि तुला तुझं भग तुझा देत आला त्याचप्रमाणे ते बाळगोपाळ आज ही त्यांची कितवी पिढी झाली मला माहित नाही पण आज ते पिढ्यानपिढ्या जे तुला पुरुष महापुरुष देत आला ते आज तुला देत आहे. तर आई आज तुझा बकरा कोंबड्याचा मान हा तुला पुरवत आहे. तर आई आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून आज पूर्वज त्यांचा जसा देत आला तसं तुला देत आहेत. पण आई आज जिथं तुझं नाव घेऊन लेकरं जात आहेत परापरदेशात राहत आहेत आज तुझं नाव घेऊन नोकरी धंद्यावर जात आहेत मुलाबाळां आज केल्या कमाईत धनी चुड्यात नोकरी धंद्यात घर प्रपंचात त्यांच्या धनी चुड्याला जळबळ दे. तसंच जसं तुझं नाव घेऊन जात आहेत आज त्यांच्यावर कोण वादी दुश्मन उठल त्याच्या बरगाड्या मोडून आज वादी वैराचं रक्त पिऊन आज जसं तुला हे रक्त देतं असं वादी वैराचं घे. तसंच आज हा सालाबाद प्रमाणे 3 वर्षाने ना 3 वर्षाने हा फांदीचा तुझा हे तुला भग देत आहे तुझे संध्याकाळी 5 काकडे पाजळणार आहे. तर आई हे भग देत आहेत हे आपलं मान्य करून घे आणि हिथून ह्या पुढच्या 3 वर्षापर्यंत त्यांचा आवा सुखी सांभाळून आज 12 जुने 24 वर्ष आणि आज ते पुढचे 3 वर्ष आज तुझी राखण रखवाली आज तुझा शब्द आज तुझी छत्रछाया ह्या संपूर्ण भिंगारडे परिवारावर धरून तिथे कोणालाही दोषी न ठरवता आज गोंधळाला आज भावकीला आज बाहेरचा अवनी तकलीफ असेल जळी तळाचा हिशोब असेल आज काही पाहुण्यांचा असेल आज चतुर्शीमाच्या आतला असेल चतुर्शीमातल्या बाहेरचा हिशोब असेल तो बाहेरच्या बाहेर ठेव आणि त्या जेवढ्या 12 गड्याने असेल तो तुझ्या चरणाखाली दाबून ठेवून आज सुख मन आणि तिथे दुःख आपल्या पायाखाली दाबून ठेव आणि जसं तुझा रक्त देतो असं वादी वैराचं घे आणि त्यांच्या नवसाला 5वी 6वी आणि 7वी हे चालू पिढ्या तुझ्या चरणाजवळ आलेल्या आहेत आणि ह्याच्या मागच्या पूर्वज ह्या ज्या मागच्या पिढ्या होऊन गेल्या ह्या पिढ्यांनी जे तुझं कार्य इथे चालू ठेवलं तसंच ह्या चालू पिढ्यांनी हेच कार्य थांबवलं नाही आई तर हे तुझं अखंड चालू ठेवलेलं आहे. असं तुझं आपलं अखंड वर्षभर चालूच राहून आज त्यांना बुद्ध्यावृत्ती देऊन आज अशी तुझ्या चरणाजवळ वर्षानुवर्ष येऊ दे आणि त्यांच्या पाठीची सदैव उभी राहील. जय पाहून जय भेरी भवानी माते जय. गाईले जय अंबे जय जगदंबे तुझे गुण भक्ती भावे गाईले. श्रीरामाने तुला प्रार्थिले कैकना मिळविले श्रीरामाने तुला प्रार्थिले कैकना मिळविले कैकना मिळविले प्रभूला दर्शन तू दिले. जय अंबे जय जगदंबे तुझे गुण भक्ती भावे गाईले जय अंबे जय जगदंबे तुझे गुण भक्ती भावे गाईले.
कालिका दूत चंडिका कुमारिका अंबिका कुमारिका अंबिका चंडिका कुमारिका अंबिका तूच भद्रिका तूच यज्ञिका तू आई रेणुका तू आई रेणुका यज्ञिका तू आई रेणुका तुळजा भवानी तुझ पंकजा तुळजा भवानी तुझ पंकजा गीत सुमन वाहिले जय अंबे जय जगदंबे तुझे गुण भक्ती भावे गायले जय अंबे जय जगदंबे तुझे गुण भक्ती भावे गायले जय जननी पद्मिनी जशी तू महिषासूर मर्दिनी महिषासूर मर्दिनी जशी तू महिषासूर मर्दिनी निलंबराती पुरा तू ओंकारा नारायणी ओंकारा नारायणी जय ओंकारा नारायणी तुझी कळे ना अगाध करणी तुझी कळे ना अगाध करणी सकलाशी तारिले जय अंबे जय जगदंबे तुझे गुण भक्ती भावे गायले जय अंबे जय जगदंबे तुझे गुण भक्ती भावे गायले वेद माता ललिता तू आई शैल शिवा हिंगुळा शैल शिवा हिंगुळा आई शैल शिवा हिंगुळा लक्ष्मी शारदा कामधेनु तू एक विरा कल्लोळा एक विरा कल्लोळा आई तू एक विरा कल्लोळा विनम्र माता पराग गाता विनम्र माता पराग गाता रूप तुझे पाहिले जय अंबे जय जगदंबे तुझे गुण भक्ती भावे गायले जय अंबे जय जगदंबे तुझे गुण भक्ती भावे गायले श्रीरामाने तुला प्रार्थिले कैक नामे आळविले श्रीरामाने तुला प्रार्थिले कैक नामे आळविले कैक नामे आळविले प्रभूला दर्शन तू दिगरे जय अंबे जय जगदंबे तुझे गुण भक्ती भावे गायले जय अंबे जय जगदंबे तुझे गुण भक्ती भावे गायले मागून जावा ना इकडे कुठं गेले हे काय
हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आता भवानी मातेला प्रतिष्ठापना करायची आहे, देवाऱ्यातून बाहेर आणायचं आहे. तत्पूर्वी फक्त 2 मिनिटं सर्वांनी माझ्याबरोबर कृष्णाचा जप 1-2 मिनिटच करायचा आहे, स्त्रियांनी पुरुषांनी दोघांनी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, गोपाल कृष्ण भगवान की जय, तुळजा भवानी माते की जय, मंगल मूर्ती. हॅलो, सर्वांनी लक्ष द्या. आज या ठिकाणी या भिंगारडे परिवारातर्फे हॅलो सालाबाद प्रमाणे दर 3 वर्षाने हा फांदीचा जो गोंधळ होतो तो यावर्षी या भिंगारडे परिवारातर्फे इथे संपन्न होत आहे. आणि या ठिकाणी आज सकाळपासून हा कार्यक्रम चालू आहे. तरी आज या ठिकाणी जमलेली सर्व भिंगारडे भावकी तसेच गावातील ग्रामस्थ, आलेली पाहुणे मंडळी, गई गावकर, मै मानकर, खोत पाटील, सरपंच, पोलीस पाटील या सर्वांचा ड्युटी बदलला हुकूम आहे ना? आवाज येऊ दे जरा. हुकूम आहे का? हॅलो ड्युटी पेटवल्यानंतर सर्वप्रथम आपण देवाजवळ जायचं आहे. देवाला ड्युटी ओळखल्यानंतर तिथून आपल्याला घ्यायचं आहे आणि मांडावरती आणायचं आहे. सर्वप्रथम ड्युटी पेटवायची आहे. तुम्ही पुढे 55 टाकायचं, त्याच्यावर टाका आणि नंतर मग 55 पुढे यायचं. हे घ्यायची पालखी. ओ बघा तुम्ही झालं काय एकच ना उचला काका आणि पाठी पुढे सांगा.
आपल्याला इथे दिवटी नाचवायची आहे, पण विनंती आहे की फक्त पहिल्या लाईन मध्ये इथे सुरुवातीला आपले स्वयंसेवक नाचतील. सुरुवात जेवढे नाचणार आहे त्यांनीच मांडावरती थांबायचं आहे, बाकीच्यांनी जरा साईडला व्हायचं आहे. जेवढे
हे आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई. तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. Thank you.